नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्याकरिता बऱ्याच महिलांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर, आमचं सिलेक्शन झाल्यानंतर, सुपरवायझर बनल्यानंतर किंवा मुख्य सेविका परिवीक्षिका झाल्यानंतर नेमकं आमचं काम काय असणार आहे, सर्व्हिस काय असणार आहे. तर असं बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्याकरिता बनवत आहे. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, सिलेक्शन झाल्यानंतर गव्हर्नमेंट मध्ये गेल्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कोणती कामे म्हणजे करावी लागणार आहेत, त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. त्याकरिता आपण हा शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्ही या ठिकाणी अभ्यास करत आहात, परिवीक्षिका बनणार आहात किंवा सुपरवायझर असेल किंवा मुख्य सेविका किंवा परिवीक्षिका अधिकारी असेल, महिला आणि बाल विकास विभाग, आयसीडीएस आयुक्तालय पुणे या ठिकाणी जे पद भरली जातात दरवर्षी, यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे साधारणतः 350-400 जागेची ही संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांच्याकरिता. तर तुम्ही हा बघू शकता. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय की जी एक्झाम आहे पदवी, त्या महिला भगिनींचं पदवी उत्तीर्ण आहे आणि ओपन करिता 38 आणि कॅटेगरीमध्ये जर असाल तर 43 पर्यंत एवढंच फक्त क्रायटेरिया आहे. 43 म्हणजे 43 आणि 38. तुमचं जर यामध्ये क्वालिफिकेशन असेल किंवा तुम्ही आता एक्झाम दिलेली आहे फायनल इयरची, तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तरी अंगणवाडी सुपरवायझर बनण्याची सुवर्ण संधी. मागच्या वेळेस 102 जागा होत्या, यावेळेस जास्त जागा आहेत, तिप्पट चौपट जागा आहे. तर याची ऑनलाईन बॅच सर्व विषय असेल, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, आयसीडीएस व संगणक विषय असेल, सर्व विषयामध्ये ऑनलाईन शिकवले जाणार आहेत. आपण घरी बसून लेक्चर बघू शकता, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. म्हणजे डेली लेक्चर तुमच्या वेळेनुसार आपण ठेवलेले आहेत. इव्हिनिंगला जर नाही पाहता आलं तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. याच्यामध्ये दर आठवड्याला आपण पेपर घेतो. तुमचे जे सोमवार ते शुक्रवार जे टॉपिक घेतले जातात वेगळ्या विषयाचे, वेगळे सर आणि मॅडम असणार आहेत विषय शिकवण्याकरिता. त्यानंतर पीडीएफ नोट्स तुम्हाला मोफत दिल्या जातील. कोणत्याही स्वरूपाचं पुस्तक विकत घेण्याची आवश्यकता नाही. लेक्चर अनलिमिटेड असतील, टेस्ट सिरीज असतील, म्हणजे टेक्निकलच्या सुद्धा असतील आणि नॉन टेक्निकल विषयाचे सुद्धा टेस्ट पेपर तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहेत ऍपमध्ये. त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड करता येतील. तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तर ही जे बॅच आहे, ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांच्याकरिता 9823442263 या नंबरवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे, तिथं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. तर आपला जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करणार आहोत. तुम्ही आता समजा झाला किंवा होणार आहात यावर्षी अंगणवाडी सुपरवायझर म्हणून तुमची सरकारी नोकरीकरिता निवड होणार आहे. तर तुम्हाला काय तुमचे काम या ठिकाणी करावे लागणार आहेत. तर पूर्ण बघा. ज्यांनी लाईक केलं नाही आतापर्यंत त्यांनी लाईक करून ठेवा. जास्तीत जास्त हा व्हिडिओची लिंक शेअर करा आपल्या मैत्रिणीपर्यंत, त्यांना सुद्धा कळू द्या. आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आहे, त्यावरती सुद्धा शेअर करायचे. मुख्य सेविका गट क या संवर्गातील करिता उमेदवारांनी खाली नमूद प्रकार, शारीरिक पात्रता, पदांची कर्तव्य, जबाबदारी विचारात घेऊन अर्ज करणे आवश्यक राहील. ओके, तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा. अंगणवाडी सेविकांच्या कामाचे परिवीक्षिकाकडून पर्यवेक्षण करणे म्हणजे सुपरविजन. ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आहेत त्यांच्या कामाचं तुम्हाला सुपरविजन करायचं आहे. नागरी भागातील 25 अंगणवाड्यासाठी एक मुख्य सेविका किंवा परिवीक्षिका असेल. एकच नाव आहे. तिच्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे देण्यात आलेल्या आहेत. कामाचं स्वरूप क मध्ये परिवीक्षिका संबंधित अंगणवाडी सेविकासह अंगणवाड्याचा ते कार्यक्रम आखतील. प्रोग्राम अंगणवाडी सेविकांना क्षेत्रीय समस्यांचं निवारण करतील. ओके, तुमची जिल्हा तालुका लेवलला ही जॉईनिंग मिळणार आहे, परंतु तुमच्या अंतर्गत ज्या 25 अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या जर काही समस्या असतील त्याचं निराकरण करायचं आहे. त्यानंतर कुटुंबाची यादी तयार करणे, लोकसंख्येचे लक्ष्य गट ओळखणे यासाठी मदत आणि मार्गदर्शन करणे. सर्व जन्म आणि मृत्यूच्या नोंदी अद्ययावत आहेत किंवा नाहीत हे चेक करायचं. म्हणजे ते तुम्ही काम करून घ्यायचं आहे, फक्त चेकिंग साठी, सुपरविजन साठी पोस्ट आहे. त्यानंतर ती कुपोषित आजारी बालकांची ओळख पटवणे, मुलांचं योग्य वजन करणे, वजन कार्डवर त्यांचे वजन योग्यरित्या लिहिणे, साधी औषधे प्रथमोपचार देणे, गंभीर कुपोषित व आजारी बालकांना पीएससी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करणे पाठवणे, आरोग्य केंद्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण आणि त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन सुद्धा करणे. त्यानंतर पुढे आहे चौथ्या नंबरचं बघूया आपण. आयसीडीएस योजनेच्या बघा आता पूरक पोषण आहार कार्यक्रम 3 महिन्यांना एकदा बीट स्तरावरती नियमित क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी केंद्राच्या भेटीद्वारे अंगणवाडी केंद्राच्या कामकाजावरती देखरेख आणि मार्गदर्शन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला दौरा करायचा आहे धावता. त्यानंतर आयसीडीएस योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि क्षेत्रीय समस्या
आणि त्यांचं निराकरण यावरती चर्चा करण्यासाठी ती नियमितपणे तिच्या नियंत्रणाखाली व देखरेखीखाली असलेल्या अंगणवाडी सेविकांशी महिन्यातून एकदा किमान एकदा आणि प्रकल्प मुख्यालयात तिच्या स्वतःच्या क्षेत्रीय मुख्यालयात म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये अंगणवाडी केंद्रावरती नियमितपणे बैठका आयोजित करणार आहे. तुमच्या मीटिंग या ठिकाणी तुमच्या स्तरावरती तुम्ही घेऊ शकणार. पूर्ण बघा, तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहे. ओके, मधनं कोणी स्किप करू नका. अंगणवाडी सेविकांना कौटुंबिक संपर्क वाढवणे, गृहपेटी देणे, वार्डातील आणि गावातील सभा घेणे इत्यादी बाबत मार्गदर्शन करायचं आहे. त्यांना सांगायचं त्या इम्प्लिमेंटेशन तुझं करणार आहे. 6वं कर्तव्य आहे जबाबदारी तुमची. वेळोवेळी अंगणवाडीतील सर्व नोंदी, रजिस्टर, रोख व खाती, साठी आणि साहित्य तपासेल. अंगणवाडी सेविकाने या संदर्भात आवश्यक सूचना देईल. अंगणवाडी सेविकाकडून मासिक प्रगती अहवाल नियमितपणे सादर करण्याची खात्री करेल केलाय की नाही. त्यानंतर 7व्या क्रमांकाचं कर्तव्य आणि जबाबदारी म्हटलेलं आहे. साधे आणि शिक्षित आरोग्य पोषण शिक्षण संदेश तयार करेल. प्रचार सामग्रीचा वापर करेल. आरोग्य आणि पोषण शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मदत आणि मार्गदर्शन प्रदान करेल. त्यानंतर 8व्या नंबरचं कर्तव्य आणि जबाबदारी म्हटलेलं आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे ती अंगणवाडी सेविकांना कार्यात्मक साक्षरता वर्ग आयोजित करण्यास मदत करेल आणि मार्गदर्शन करेल. त्यांच्या भेटीमध्ये वर्गांना गुंतवून योग्य शैक्षणिक साहित्य प्रदान करून आणि कार्यात्मक साक्षरता घटक समृद्ध करण्यासाठी इतर कार्यकर्त्यांची मदत आणि समर्थन मिळून देईल. त्यानंतर 9वं आहे ती एकीकडे अंगणवाडी सेविका आणि सीडीपीओ जे महिला आणि बालविकास अधिकारी आहेत, म्हणजे खालच्या स्तरावरती अंगणवाडी सेविका आणि तुमच्या वरती सुपरवायझरच्या वरती सीडीपीओ, तसेच अंगणवाडी सेविका आणि पीएससी कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामधले कर्मचारी, विशेषतः एनएचव्ही यांच्याशी संपर्क आणि समन्वय कोऑर्डिनेशन साधण्याचं काम तुम्ही आहात. तुम्ही दुवा म्हणून काम करायचं आहे. 10व्या क्रमांकावर दिलेला आहे की अंगणवाडी सेविकांना स्थानिक स्तरावरील समित्यांची निर्मिती, कामकाजात मदत करेल, मार्गदर्शन करेल आणि महिला मंडळ एकत्रित करेल. प्राथमिक शाळांशी जवळचे संबंध प्रस्थापित करेल आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत शासनाच्या बाल आणि महिला यांच्याशी निगडीत सर्व योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्य म्हणून कार्य करणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी महिला आणि बालविकास शासन निर्णय क्रमांक मुंबई मंत्रालयामधनं 5 जानेवारी 2010 रोजी निर्गमित झालेला आहे. त्यानुसार हे सगळे तुमचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. ओके, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्हाला काम करावं लागणार आहे. ऑफिशियली वर्क आहे, परंतु महिन्यातून एकदा मीटिंग असेल तुमच्या स्तरावरती किंवा तिथे जाऊन तुम्हाला मीटिंग अंगणवाडी सेविका ना मार्गदर्शन करणं, त्यांच्याकडून काम करून घेणं. त्यासोबतच तुम्हाला सीडीपीओ महिला बाल विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम करायचं आहे. त्यांना वेळोवेळी रिपोर्ट सादर करावे लागणार आहे. असं एकंदरीत तुमचं काम आहे. खूप चांगलं पद आहे आणि 100% महिलांकरिता आहे. तर एक गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणता येईल आपल्याला. या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे, यावर्षी लागायचं आहे सरकारी नोकरी करिता. S30 नुसार तुम्हाला दाखवतोय. परत एकदा आपण जाऊया. या ठिकाणी विश्वास नसेल तर आपल्याला ऑथेंटिक प्रूफ देता येणार आहे. तुमचं स्केल पे किती आहे तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकता. कारण तर जोपर्यंत डोळ्यांनी बघितलं नाही तोपर्यंत आपल्याला विश्वास या ठिकाणी ठेवता येत नाही. तर स्केल पे बघून घ्या, किती पगार आहे तुम्हाला S30 नुसार. ओके, ही जाहिरातच आहे. ठीक आहे. इथे बघून घ्या. वेतन श्रेणी S30 म्हणजे 35,400 ते 1,12,400 म्हणजे ऑल ओव्हर S30 नुसार जर तुमचा DA सगळं जर बाय हँड जर म्हटलं तर 47-48 रुपये पर मंथ, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 50,000च्या जवळपास सॅलरी मिळणार आहे गव्हर्नमेंट कडून. ओके, तर हे सांगितलेलं आहे. तुमच्या डोळ्याने तुम्ही बघितलं S13 तुम्ही बघायचं आहे नेटवरती. S13चं किती तुमच्या किती पर मंथ पडते. ओके, क्लास 2 लेवलचं हे आहे. ठीक आहे. वयोमर्यादा गणनेची 1 जानेवारी 2025 दिनांकात गणनेत येईल असं त्यांनी मागच्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर आता याची परिपूर्ण तयारी करायची आहे किंवा योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे, त्याच्याकरिता आपण या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस पुणे या ठिकाणी चालू केलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रामधील महिलांसाठी ऑनलाईन बॅच आहे. आपण घरी बसून आपल्या मोबाईलवरती याची जी ऍप्लिकेशनची लिंक आहे ती ऍप डाउनलोड करून रजिस्टर करू शकता आणि तिथं तुम्हाला सर्व विषय लेक्चर पाहता येणार आहेत. तर ही नुकतीच बॅच सुरू झालेली आहे. ज्यांचं पदवी उत्तीर्ण आहे आणि ज्यांचं वयोमर्यादा बसत आहे त्या महिलांकरिता
ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांच्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. सर्व विषय कंप्लीट करून दिले जातील. सर्व विषयाच्या नोट्स असतील, टेस्ट सिरीज सर्व मिळणार आहे तुम्हाला. ओके, आणि पर्सनल गायडन्स सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचे. थँक्यू.